भारताच्या विकासाची घोडदौड रोखण्यासाठी षडयंत्र रचण्यात येत आहे आणि काही जण या षडयंत्राचा भाग होत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका. नवनीत राणांना राष्ट्रवादीकडनं राज्यसभेची ऑफर होती, मात्र तरी सुद्धा नवनीत राणा हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ठाम राहत भाजपसोबत. बावनकुळेंचा दावा. भाजप शेवटचे हातपाय हलवतोय, सत्ता जाणार. काँग्रेस नेते नाना पटोलेंचा मोठा दावा. गुंडगिरी अभाविप करतय, मात्र गुन्हा काँग्रेसवर दाखल होतोय. भाजपचा हा सत्तेतला शेवटचा काळ. ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊतांचा हल्लाबोल. राहुल गांधींचा कार्यक्रम म्हणजे पैशांची गूंज कार्यक्रम. नवनाथ बन यांची टीका. कार्यक्रमावर 9 ते 10 कोटींचा खर्च. इन्फ्लुएन्सर्सना 30 ते 35 हजारांचा आमिष दिल्याचाही केला आरोप. अनेक दशकांपासून वनविभागाकडे असलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या 193 एकर जमिनीला संरक्षण मिळावं. सेव्ह एसजीएनपी गटाची वनमंत्र्यांकडे मागणी. रस्ते आणि उद्यानांसाठी वनजमिनीचं हस्तांतरण ही एक फसवणूक, वनमंत्र्यांचं वक्तव्य. ठाणे टीडीआर प्रकरणी मंत्र्यांचे एकमेकांवर आरोप, मात्र ठाणेकरांवर कोट्यवधींच्या टीडीआरचा भार. ठाणेकरांच्या प्रश्नावर मुख्यमंत्री गप्प का? डी दायाभाय अँड कंपनीला दिलेला टीडीआर मुख्यमंत्री स्वअधिकारात का थांबवत नाहीत? सरकार टीडीआर प्रकरणी पुनर्विचार याचिका दाखल करणार का? लोकशाही मराठीचे सवाल. प्रकल्पबाधितांच्या नावाखाली सरकारची घोर फसवणूक. कोट्यवधींच्या घोटाळ्याची माहिती लोकशाही मराठीच्या हाती. मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल्वेच्या कामात अधिकाऱ्यांचा गैरव्यवहार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.